पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये अखेर यूपीएससीने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे आणि पूजा खेडकरांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतलाय। सोबतच आयएएस केडर रद्द करणं आणि सर्व परीक्षांसाठी बाद करणं या संदर्भात पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीसही धाडण्यात आली। यूपीएससीने या संदर्भामध्ये आता थेट प्रसिद्धीपत्रकच जारी केलंय। एबीपी माझानी बातमीच्या माध्यमातून जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे तेच प्रश्न यूपीएससीने पूजा खेडकर यांना बरखास्त करताना उपस्थित केलेत। काय होते हे मुद्दे? 9 जुलै पूजा खेडकरांनी आयएएस होण्यासाठी सादर केलेलं दिव्यांग प्रमाणपत्र हे संशयास्पद असल्याचं समोर आलं। 10 जुलै दिव्यांगांच्या कोट्यामधून परीक्षा देण्यासाठी दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस सर्टिफिकेट मिळवल्याचंही समोर आलं। 11 जुलै ओबीसी कोट्यामधून परीक्षा देण्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर। 12 जुलै पूजाची आई मनोरमा खेडकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर। 13 जुलै पूजा खेडकरांनी लाल दिवा वापरताना नियमांचा भंग केल्याचं स्पष्ट, पोलिसांकडून कारवाई। 14 जुलै ऑडी कार पोलिसांकडून जप्त, पूजा खेडकरांचे आई वडील गायबही असल्याचं स्पष्ट। 15 जुलै एमबीबीएस करताना पूजा खेडकरांचं काशीबाई नवले महाविद्यालयामध्ये वेगळं नाव असल्याचं समोर। 15 जुलै वडील क्लास 1 अधिकारी असतानाही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देऊन एमबीबीएसला प्रवेश घेतल्याचं समोर। 16 जुलै पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला डीओपीटी कडून स्थगिती। 19 जुलै पूजा खेडकरांवरती यूपीएससी एफआयआर दाखल करणार। 19 जुलै थर्मोव्हेरिटा कंपनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सील। 19 जुलै पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचं बनावट रेशन कार्ड एबीपी माझाच्या हाती। साधारण 9 जुलैपासून पूजा खेडकरचं प्रकरण समोर आल्यापासून ते आजपर्यंत रोज नवे खुलासे आणि चक्रावून टाकणारी बनावट कागदपत्रांची प्रकरणं आता समोर येत आहेत। मात्र त्याच वेळेला पूजा खेडकरला या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनामधल्या ज्या भ्रष्ट लोकांनी मदतीचा हात दिला त्यांच्यावरती कारवाई कधी केली जाणार असाही प्रश्न आहे। पीएससीने एकतर याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये की त्या मल्टिपल ॲक्शन्स घेणार आहेत, त्या तर याव्यातच, परंतु इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत त्यासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे। आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये रिफॉर्म्स आणले पाहिजेत। पूजा खेडकरच्या निमित्ताने यूपीएससी परीक्षा आणि आयएएसचा जो दर्जा आहे, ज्याची उंची आहे, त्या सगळ्यालाच धक्का पोहोचला होता, त्यामुळे इथून पुढे ती काळजी घेतली जाईल असे मला विश्वास वाटतो। पूजा खेडकर यांच्यावरच्या कायदेशीर कारवाईला आता सुरुवात झाली आहे। त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना सुद्धा अटक झाली आहे। तर त्याच वेळेला त्यांचे वडील दिलीप खेडकर यांची सुद्धा संपूर्ण कारकीर्द ही वादग्रस्त राहिल्याची माहिती मिळते आहे। 2024 मध्ये दिलीप खेडकरांच्या विरोधात लाचलुचपत विभागाने चौकशी केल्याचं कळतंय, तर नोकरीच्या दरम्यान त्यांचं 2दा निलंबन सुद्धा झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे। पूजा खेडकरांचं प्रकरण समोर आल्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दिलीप खेडकर यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। 50 कोटी त्यांच्याकडे मालमत्ता आहे बेनामी, आधी ह्या घोटाळ्यातून कमवलेली अशी तक्रार आहे। ज्या कंपन्या आहेत, साधारणतः 9 कंपन्या आहेत, याचाही लेखाजोखा मी दिला होता। त्याच्यानंतर एमपीसीबीनं त्यांची चौकशी करून त्यांना सस्पेंड केलं होतं, हेही त्याच्यात मी सांगितलं होतं। एसीबी पुणेने माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे। 11 आणि 12 जुलै रोजी माझं हे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेलं आहे, त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई आहे। तर अखेर पूजा खेडकर यांनी वाशिमचं शासकीय विश्रामगृह हे 72 तासांच्या नंतर सोडलंय आणि त्या नागपूरच्या दिशेने रवाना झाल्यात। दरम्यान माध्यमांसोबत बोलण्यासाठीही त्यांनी नकार दिलाय। जस्ट मैम, जस्ट आराम से यूपीएससी ने आपके ऊपर एफआईआर क्लेम की है। व्हाट यू हैव टू से ऑन द you will take its course, whatever it is there, I will resign. I'm coming back, I'll give you the bite. ठीक है मैम। पूजा खेडकरांवरती कारवाई होतीये ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे। मात्र खेडकरांना इथपासून ते वरपर्यंत अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मदत केली आहे, त्यांच्यापर्यंत ही कारवाई पोहोचणार का? यूपीएससीच्या राजमार्गाला गेल्या काही काळात अनेक चोर वाटा येऊन मिळाल्यात, या चोर वाटांवरती दबा धरून बसलेल्यांपर्यंत ही कारवाई पोहोचणार का? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।